तर मित्रांनो, तुम्ही पाहत आहात महास्टडी मित्र. हो. आणि आज आपण एका खूपच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नक्कीच. आज आपण तलाठी भरती 2026च्या संपूर्ण माहितीवर, पुस्तकांच्या यादीवर आणि तयारीच्या रणनीतीवर एक सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, आणि ही चर्चा फक्त वरवरची नसून आपण अगदी खोलात जाऊन विश्लेषण करणार आहोत. चला तर मग या माहितीचे सविस्तर विश्लेषण करूया. कारण जर एखाद्याने असा दावा केला की या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत 200 पैकी 190 गुण मिळवण्यासाठी 15-15 तास अभ्यास करण्याची गरज नाही. हो, लोक सहसा घाबरतात एवढा वेळ ऐकून. खरंय. आणि जर मी म्हटलं की त्यासाठी केवळ रोजची 25 पाने वाचण्याची शिस्त आणि चक्क एका साध्या पाटीची गरज आहे, तर कुणालाही आश्चर्य वाटेल. अगदी स्वाभाविक आहे ते. पण हेच सत्य आहे आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. अगदी मुळापासून सुरुवात करूया. ही पूर्ण स्पर्धा ज्या एका पदासाठी आहे, ते तलाठी पद इतके महत्वाचे का मानले जाते? कसंय, हे पद थेट तहसीलदार यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येतं. अच्छा, म्हणजे महसूल विभागाचा कणाच म्हणायचा. अगदी बरोबर. जमिनीच्या नोंदी ठेवणे, महसूल संकलन करणे आणि सर्वसामान्यांसाठी अतिशय आवश्यक असलेली जनसेवा. जसे की ते डॉमिसाईल आणि कास्ट प्रमाणपत्र देणे, बरोबर? हो, अगदी तेच. आणि शिवाय ही एक कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे जिची वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 इतकी आकर्षक आहे. बापरे, हे तर खूपच चांगलं आहे. पण या पलीकडे जाऊन प्रशासकीय दृष्ट्या या पदासाठी एवढी झुंबड का उडते? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मुलाखत नसणे, म्हणजे नो इंटरव्ह्यू. एक मिनिट. थेट निवड, मुलाखत अजिबात नाही? अजिबात नाही. निवड प्रक्रिया ही पूर्णपणे थेट लेखी परीक्षेवर अवलंबून असते. म्हणजे यश मिळवण्यात कोणाचेही व्यक्तिनिष्ठ मत किंवा सब्जेक्टिव्हिटी येत नाही. म्हणजे ही तर एक प्रकारची डायरेक्ट एंट्रीच झाली, जिथे मुलाखतीचा कोणताही अडथळा नाही. हो, पण तिथेच एक मेख आहे. टॉप 5% येण्यासाठी उमेदवारांना 190 पेक्षा जास्त गुणांचं लक्ष ठेवावं लागतं. 190 प्लस 200 पैकी. हे ऐकायला थोडं भीतीदायक वाटतंय. हो, स्पर्धा तीव्र आहे, पण जर आपण परीक्षेचं स्वरूप समजून घेतले तर हे शक्य आहे. म्हणजे तुम्ही TCS पॅटर्न बद्दल बोलत आहात का? अगदी बरोबर. 190 पेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर तो पॅटर्न समजून घेणं अनिवार्य आहे. आपल्या माहितीनुसार ही परीक्षा महसूल विभागाकडून आयोजित केली जाते. 100 बहुपर्यायी प्रश्न असतात, 200 गुण आणि वेळ असतो 120 मिनिटे. म्हणजे 2 तास. हो, 2 तास. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यात निगेटिव्ह मार्किंग नसते. हो, आणि इथेच अनेक उमेदवार फसतात. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर कसे काय? निगेटिव्ह मार्किंग नसणे हा तर उमेदवारांसाठी फायदा आहे ना? वरवर पाहता तसं वाटतं, पण निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे सर्वच जण 100 प्रश्न सोडवतात. त्यामुळे कट ऑफ खूप वर जातो. अच्छा, म्हणजे कुणीही काहीही टिक करून येतं आणि रिस्क घेतात. हो, त्यामुळे इथे अचूकता किंवा ॲक्युरेसी खूप महत्वाची ठरते. 180 प्लस हा जो सेफ स्कोर आहे तो गाठण्यासाठी अचूकता राखणे मस्ट आहे. म्हणजे जिथे चुकांसाठी शिक्षा नाही, तिथे बरोबर येणाऱ्या उत्तरांची किंमत वाढते. अगदी परफेक्ट. आता ही अचूकता मिळवण्यासाठी आपल्याला या परीक्षेच्या 4 मुख्य स्तंभांकडे वळावे लागेल. हो, ज्याला आपण 4 पिलर्स म्हणू शकतो. पहिला स्तंभ आहे मराठी भाषा. 25 प्रश्न आणि 50 गुण. आणि यात आपलं टार्गेट आहे 24 प्रश्न बरोबर आणण्याचं. हो, 24 प्रश्नांचं टार्गेट. यासाठी मोरा वाळंबे यांचे सुगम मराठी व्याकरण आणि बाळासाहेब शिंदे यांचे परिपूर्ण मराठी व्याकरण ही पुस्तके वापरावीत असं आपल्या संदर्भांमध्ये सांगितलंय. हो, पण इथे एक महत्वाची टीप मला द्यायची आहे. फक्त व्याकरणावर अवलंबून राहू नका. म्हणजे अजून काय करावं लागेल? समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांवर खूप भर द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक तोंडपाठ करा. ओहो, जसं की ते व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी. अगदी बरोबर. TCS अशा साहित्यावर हमखास प्रश्न विचारते. हे हक्काचे गुण आहेत. आता दुसऱ्या स्तंभाकडे वळूया, इंग्रजी भाषा. हां, अनेकांसाठी थोडा अवघड जाणारा विषय आहे. हो ना, इथेही 25 प्रश्न आणि 50 गुण आहेत. टार्गेट 23 प्रश्नांचे आहे. यासाठी SP बक्षी यांचे ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश आणि बाळासाहेब शिंदे यांचे इंग्लिश ग्रामर ही पुस्तके उत्तम आहेत. पण इंग्रजीची भीती कशी घालवायची? नुसतं वाचून लक्षात राहत नाही. इथेच तर इंग्रजी लॉजिक कामी येतं. म्हणजे बघा, अन-MP किंवा अन-MA हे ऐकायला विचित्र वाटतं ना? हो, कारण M हे व्यंजन आहे. मग त्याच्या आधी ॲन का लावायचं? कारण इथे स्पेलिंग नाही तर उच्चार महत्वाचा असतो.
एमचा उच्चार एम असा होतो, ज्याची सुरुवात स्वरासारखी होते. अरे वा, हे लॉजिक खूप महत्वाचं आहे. हो, आणि याचसोबत नवीन शब्दांचा सराव करण्यासाठी एक भन्नाट पद्धत आहे. नुसते शब्द वाचू नका, पाटीवर लिहून काढा. पाटीवर म्हणजे स्लेटवर लिहून नवीन शब्दांचा सराव करा. हे तर खूपच वेगळं आहे. हो, कारण जेव्हा तुम्ही हाताने लिहिता आणि पुसता, तेव्हा तुमच्या बोटांमध्ये मोटर मेमरी तयार होते आणि शब्द कायमचा लक्षात राहतो. क्या बात है, हे मला खूप आवडलं. आता आपण तिसऱ्या स्तंभाकडे जाऊ. अंकगणित व बुद्धिमत्ता. हा विषय अत्यंत क्रिटिकल आहे. हो, कारण 25 प्रश्न आणि 50 गुण. टार्गेट 24चा आहे. पण माझा एक प्रश्न आहे, गणिताला खूप वेळ लागतो. 2 तासात हे सगळं कसं शक्य आहे? म्हणूनच राजेश वर्मा यांचे फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अरिथमॅटिक आणि सचिन ढवळे यांचे अंकगणित व बुद्धिमत्ता वापरणे गरजेचे आहे. पण पुस्तके कोणतीही असली तरी वेळ तर लागणारच ना. नाही, तिथेच शॉर्ट ट्रिक्स आणि मिनिमम मॅक्सिमम लॉजिक वापरायचे असते. मिनिमम मॅक्सिमम लॉजिक हे कसं काम करतं? समजा मोठे आकडे असतील तर पूर्ण गणित सोडवत बसायचं नाही. ढोबळमानाने उत्तर कितीच्या आसपास येऊ शकतं याचा अंदाज घ्यायचा. आणि चुकीचे पर्याय एलिमिनेट करायचे. अगदी बरोबर. चुकीचे पर्याय वगळले की उत्तर सेकंदात मिळतं. वा, हे तर खरंच स्मार्ट वर्क आहे. आणि बुद्धिमत्तेचं काय? बुद्धिमत्तेसाठी डॉक्टर R.S. अग्रवाल यांच्या पुस्तकातून नंबर आणि लेटर सिरीजवर सर्वाधिक भर द्यावा. अच्छा, नंबर सिरीज. पण यावर इतका भर का? कारण TCS पॅटर्नमध्ये या एकाच घटकावर जवळपास 9 प्रश्न विचारले जातात. थांबा, काय? 9 प्रश्न एकाच टॉपिकवर? हो, म्हणजे थेट 18 गुण. हे अत्यंत रंजक आणि महत्वाचे आहे. बापरे, 18 गुण एकाच टॉपिकवर. हे तर अजिबात सोडून चालणार नाही. आता आपला चौथा स्तंभ उरलाय, सामान्य ज्ञान किंवा GK. GKचा आवाका खूप मोठा असतो. हो, इथे 25 प्रश्न आहेत आणि टार्गेट 21चं आहे. यासाठी काय वाचावं? GK लुसेंट, तात्यांचा ठोकळा, के सागर यांचं संपूर्ण तलाठी आणि 5वी ते 12वीची क्रमिक पुस्तके. एवढं वाचून होईल कवर? हो, पण यात तलाठी विशेष घटक खूप महत्वाचे आहेत. म्हणजे कोणते? जसे की RTI ॲक्ट 2005 यावर 2 ते 3 प्रश्न निश्चित असतात. अच्छा, माहिती अधिकार कायदा. हो, आणि MLRC म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता याची माहिती असणं अत्यंत गरजेचे आहे. आणि इतिहासासाठी एवढ्या तारखा कशा लक्षात ठेवायच्या? तिथे टाईमलाईन लॉजिक वापरायचं. म्हणजे घटनांचा क्रम लक्षात ठेवायचा. हो, कोणती घटना आधी घडली आणि कोणती नंतर एवढं जरी माहीत असलं तरी चुकीचे पर्याय सहज वगळता येतात. म्हणजे प्रत्येक विषयाला टॅकल करायची एक वेगळी आणि स्मार्ट पद्धत आहे. नक्कीच. पण हे सगळं अंमलात कसं आणायचं हा खरा प्रश्न आहे. हो, म्हणूनच आपली तयारीची रणनीती काय असावी? डेली मास्टर प्लॅन कसा असावा? दररोज किमान 6.5 तास अभ्यास करायला हवा. 6.5 तास? आणि यात विषयांचं नियोजन कसं असावं? प्रत्येक विषयाला 90 मिनिटे द्यावीत आणि वरची 30 मिनिटे जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी. अच्छा, म्हणजे PYQ. पण एवढ्या मोठ्या पुस्तकांची भीती वाटत नाही का? वाटते ना. एकदम 2000 पानांचे टेन्शन घेण्याऐवजी रोज फक्त 25 पाने वाचण्याचे मायक्रो टार्गेट ठेवावे. वा, हे मायक्रो टार्गेट खूप भारी आहे. रोज फक्त 25 पाने. हे अचिवेबल वाटतं. हो, आणि यामुळे आत्मविश्वास वाढतो. आणि सराव करण्यासाठी मॉक टेस्ट कशा सोडवायच्या? सराव 3 पायऱ्यां करायचा आहे. पहिली पायरी टॉपिक वाईज टेस्ट. म्हणजे एका विशिष्ट घटकावर? हो, यामुळे आत्मविश्वास येतो. दुसरी पायरी म्हणजे सब्जेक्ट वाईज टेस्ट, संपूर्ण विषयाचा सराव. आणि तिसरी पायरी फुल लेंथ टेस्ट असेल, बरोबर? हो, पण ती परीक्षेपूर्वी आणि ग्रुप टायमर लावून सोडवायची, जेणेकरून वेळेचं भान राहील. आणि तुम्ही मगाशी जुन्या प्रश्नपत्रिकांचा उल्लेख केलात. हो, तिथे माझा एक अत्यंत स्पष्ट नियम आहे. बी पब्लिकेशनच्या मागील 57 शिफ्ट्सच्या जुन्या प्रश्नपत्रिका नक्की सोडवल्या पाहिजेत. 57 शिफ्ट्स? हे का इतकं महत्वाचं आहे? कारण नुसतं पुस्तक वाचणं हे हार्डवर्क झालं, पण TCS नेमके कसे प्रश्न विचारते हे समजण्यासाठी PYQ सोडवणंच म्हणजे स्मार्टवर्क आहे. अगदी बरोबर. जुने प्रश्न सोडवल्याशिवाय पॅटर्न समजणारच नाही. नक्कीच. आता आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. महत्वाच्या टिप्स आणि कोणत्या चुका टाळाव्यात, ज्याला आपण रेड फ्लॅग्स म्हणूया. हो, काही चुका या खूप महागात पडू शकतात. सगळ्यात मोठी चूक म्हणजे अफवांना बळी पडणं. जाहिरात कधी येणार यावर वेळ न घालवता आजच फाउंडेशन पक्के केली पाहिजे. अगदी खरंय.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलचा ट्रॅप. हो, तो व्हॉट्सॲप आणि रील्सचा स्क्रीन टाईम. हो ना, तो वेळ कसा खातो हे समजतच नाही. उमेदवारांनी तो वेळ तपासला पाहिजे. आणि या सगळ्या प्रक्रियेत सातत्य किती महत्वाचं आहे? खूप जास्त. मी आवर्जून सांगेन की परीक्षा ही मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. म्हणजे 100 मीटर धावून थांबायचं नाहीये. अगदी. अभ्यासात गॅप पडू देऊ नका आणि सुरुवातीलाच अभ्यास नसताना थेट फुल लेंथ टेस्ट सोडवण्याची चूक करू नका. नाहीतर स्कोर कमी आला की आत्मविश्वास लगेच कमी होतो. हो, तसं होऊ नये. खरंच, आज आपण खूप सविस्तर आणि सखोल चर्चा केली. जर आपण याचे महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात सांगायचे झाले, तर लेखी परीक्षेतील गुणांवरच अंतिम गुणवत्ता यादी ठरते. हो, आणि यशाचा पासवर्ड म्हणजे योग्य पुस्तके, TCS पॅटर्नचे आकलन आणि दररोजचा सराव. आणि ते रोजचे मायक्रो टार्गेट्स, रोजची 25 पाने तुम्हाला ध्येयापर्यंत नक्की पोचवतील. अगदी 100%. मित्रांनो, आजपासूनच अभ्यासाला लागा आणि आपले ध्येय निश्चित करा. हो, सातत्य राखलं तर यश नक्की मिळेल. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा शेवटचा मुद्दा मला मांडायचा आहे. जर मायक्रो टार्गेट्स आणि सातत्याच्या जोरावर आपण 2000 पानांचा अभ्यासक्रम आणि 5% मोठी स्पर्धा सहज पार करू शकतो, नक्कीच करू शकतो. तर हाच मॅरेथॉन दृष्टिकोन आयुष्यातील इतर मोठ्या आव्हानांना सामोरे जाताना किती प्रभावी ठरू शकेल याचा नक्की विचार करा. खूपच सुंदर विचार आहे हा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर महास्टडी मित्रा या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.